आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्याने पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न। हा पराभव नसून आमचा विजयच आहे, मनोहर कोटे यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली। यामध्ये भाजपा 3 तर शिवसेनेचे 9 नगरसेवक अटीतटीची निवडणूक लढवत विजयी झाले। प्रथमच शिवसेनेची ताकद स्वबळावर सिद्ध झाली असून जरी अन्य उमेदवार पराजित झाले असले तरी स्वबळावर लढत देत कडवी झुंज दिल्यानं हा आमचा पराभव नसून हा आमचा विजयच असल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे नेते व माजी नगराध्यक्ष मनोहर कोटे यांनी विजयी नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रतिपादन केले। श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष नंदकुमारजी ताडे यांनी राम मंदिरामध्ये आमच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला। त्या समारंभासाठी उपस्थित या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वलाताई भोपळे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आमचे शिवसैनिक असतील, नवनिर्वाचित नगरसेवक असतील, ज्यांनी नगरपालिकेमध्ये उमेदवारी केली असे सर्व आमचे उमेदवार असतील, या ठिकाणी सत्कार समारंभ पार पडलेला आहे। उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे श्रीगोंदा शहरामध्ये काम करत असताना आमच्या या 9 नगरसेवकांनी सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे। जनतेने जो काही कौल आम्हाला दिलाय, निश्चितपणे आम्ही आज जरी 9 नगरसेवक निवडून आले असले तरी थोड्याफार फरकाने आमचे काही नगरसेवक या ठिकाणी हारलेले आहेत। नगराध्यक्ष सुद्धा थोड्याशा मताने गेलेले आहेत। आपण जर पाहताल तर भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्याशी शिवसेनेचे इथून पाठीमागे 20 वर्षात कधीच या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर परिषदेमध्ये नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाही। नव्याने अतिशय कमी वेळात 15 दिवसामध्ये आम्ही सेपरेट पॅनल करून या ठिकाणी 50% यशापर्यंत पोहोचू शकलो। हाच आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे। हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे मनापासून आभार मानून त्यांनी जो आम्हाला आमच्यावर विश्वास टाकलाय आणि आमचे 9 नगरसेवक निवडून दिलेत। थोड्याफार फरकाने जरी काही उमेदवार गेले असले, नगराध्यक्ष गेले असले तरी आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं श्रीगोंदा शहरामध्ये काम करत असताना श्रीगोंदा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल। आमचे 9 नगरसेवक सुद्धा नवीन उमेदीचे सर्व नवीन चेहरे आहेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नगरपालिकेमध्ये करतील अशी या ठिकाणी खात्री आहे। त्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये जनतेने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू। धन्यवाद। नाही, महायुतीचे 3 घटक पक्ष स्वतंत्र लढले। महायुतीतील आता मेन पक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांचा तर सेपरेटच पॅनल होणार होता। राष्ट्रवादी बरोबर आम्ही प्रयत्न केला जुळवून घेण्याचा, परंतु त्यांनी लवकर निर्णय न दिल्यामुळे आम्हाला नाही वेळा असतो या ठिकाणी सेनेचा पॅनल करावा लागला, त्याचा आम्हाला तोटा झाला। परंतु उद्याच्या कालावधीमध्ये ठीक आहे, आता जो काही कौल जनतेने दिलाय निश्चितपणे 50% यश मिळणं नगर परिषदेमध्ये हे काही थोडं लहान यश नाही, त्यामुळे चांगल्या पद्धतीचे यश मिळाले। पहिल्यांदाच पॅनल करून हा विजय म्हणजे 100% विजयच आहे, याला काय आम्ही पराजय समजत नाही। उद्याच्या कालावधीमध्ये आता सभागृहाचा विषय चालवत असताना काही गोष्टी अजून पुढे येणार आहेत, त्या जशा विषय पुढे येतील त्या पद्धतीने प्रत्येक पाऊल पुढे टाकत या ठिकाणी सर्व गोष्टी हाताळल्या जातील। आता काही ठिकाणी क्रॉस मतदान झालं, आता थोडं जे काही राजकारण झालं त्याच्यात थोडस एक माझ्या असं निदर्शनास आलं की शहरात सेपरेट पॅनल केलाय आणि आपण मला टार्गेट करण्याचा सर्व पक्ष नेत्यांनी टार्गेट करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आमचा पराजय हा भारतीय जनता पार्टीने नाही केला तर सर्व पक्ष नेत्यांना या ठिकाणी शहरातील नेतृत्व सेपरेट पॅनल करतोय आणि विजयी होतोय, हेच गोष्ट जरा थोडी खटकलेली दिसते। त्याच्यामुळे आम्हाला थोड्याफार मताने आमचं काही उमेदवार आणि नगराध्यक्ष पडलेले आहेत, पण तरी आम्ही खचून न जाता नव्या जोमाने या ठिकाणी काम करू।
या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या नगर जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट उज्ज्वला भोगळे, नंदकुमार ताडे, मनोहर पोटे, मीरा खेंडके, होले मॅडम यांच्यासह 9 विजयी उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट दीपाली बोर्डे, कांतीलाल कोकाटे, सुशील कुमार शिंदे, ॲडव्होकेट उज्ज्वला भोपळे याचबरोबर टिळक भोस, मनोहर पोटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार ताडे यांनी केले, तर आभार नवनिर्वाचित नगरसेवक अख्तरभाई शेख यांनी मानले। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।